मुलांनो, तुम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी असाल आणि बोर्डाच्या परीक्षेची जर तयारी करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण इतिहासामधील बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणारे टॉप 25 प्रश्न बघणार आहेत, जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि हे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केले, या प्रश्नांची उत्तरं जर खूप चांगल्या पद्धतीने पाठांतर केली तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला खूप चांगले गुण इतिहास या विषयामध्ये पडलेले असतील. मुलांनो, हे प्रश्न कसे काढले आहे तर बोर्डाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून, इतिहासामधील प्रत्येक धड्याच्या वेटेजचा अभ्यास करून हे प्रश्न निवडलेले आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न येण्याची शक्यता 100% आहे. त्यामुळे तू खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं चांगली पाठांतर करून तुम्हाला इतिहास या विषयामध्ये फुल मार्क्स मिळवायचे. तर हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आहे ॲनल्स प्रणाली. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला करायचे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं का म्हटलं आहे. त्यानंतरचा आपल्याला प्रश्न करायचे, रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला. त्यानंतर खूप असा महत्त्वाचा जो बोर्डाच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता खूपच जास्त आहे, तो प्रश्न आहे, व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं का म्हटलं जातं. त्यानंतरचा जो 3 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. त्यानंतरचा प्रश्न आहे, लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. जो प्रश्न बोर्डामध्ये वारंवार विचारला गेला आहे तो आहे, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर आपल्याला करायचे महत्त्वाचा प्रश्न, इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. वंचितांचा इतिहास, अभिलेखागार हे 2 सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण करणार आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतरचा प्रश्न आपण करतोय, 3 मार्कासाठी विचारतात, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन कोणत्या गोष्टी साध्य होतात. त्यानंतर आपल्याला करायचे, हेमाडपंथी शैली, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर आपण करणार आहेत, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. त्यानंतर येईल, गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. प्रसारमाध्यमांची आवश्यकता हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा आहे. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे आणि वर्तमानपत्रांची उद्दिष्ट स्पष्ट करा आणि मराठी रंगभूमी. तर हे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि हे प्रश्न जर तुम्ही प्रॉपर केले तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप चांगले म्हणजे पैकीच्या पैकी गुण इतिहास या विषयामध्ये मिळू शकतात. त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे संत एकनाथांची भारुडं लोकप्रिय झाली. त्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे. सध्याच्या काळात खेळाचं अर्थकारण बदलले आहे. त्यानंतर मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. आपण आपला नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न येईल, पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. आणि शेवटला विश्वकोश आणि सरस्वती महाविद्यालय असे हे प्रश्न आहेत. तर मुलांनो, हे प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत. फक्त हे 25 प्रश्न तुम्ही करून पाठांतर जर चांगल्या पद्धतीने केले तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये इतिहासामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.